आंबट, तिखट, गोड चिंचगुळाची चटणी. रंग बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे. दाटसर अशी चटणी झालेली आहे. ही चटणी तुम्ही भेळीसाठी, दहीवडा, चाटचे वेगवेगळे प्रकार करतो आपण त्यासाठी वापरू शकता. त्यानंतर कारल्याची भाजी आहे त्यासाठी, आळूवडीसाठी वापरू शकता. पटकन होणारी रेसिपी आहे. 5 मिनिटामध्ये चटणी तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी इथं मी या वाटीने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. 1 वाटी चिंच घेतलेली आहे आणि ही 2 तास भिजत ठेवली होती. कुकरच्या डब्यामध्ये ओतायची आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. कुकरमधून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आता चिंच शिजलेली आहे. याच्यातलं जे पाणी आहे ना ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे. हे साईडला ठेवूया पाणी. आणि चिंच जी आहे ना ती मॅश करून घ्यायची आपल्याला. लगेच मॅश होती. इथे बघू शकता तुम्ही शिजली व्यवस्थित आणि आपण भिजत पण घातली होती. चटणी घट्ट होण्यासाठी तुम्ही ना याच्यामध्ये खजूर पण भिजवून घालू शकता. इथे बघू शकता व्यवस्थित मॅश झाली आहे. आता हे जे पाणी आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता एक चाळण घेतली आहे. आता हे गाळून घ्यायचे आपल्याला. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण चिंच गाळली गेली आहे. फक्त एवढा चोथा राहिलाय. तर हा तुम्ही फेकून देऊ शकता किंवा तांब्या पितळाची जी भांडी असतात त्याच्यासाठी पण वापरू शकता किंवा कुकरमध्ये वगैरे टाकायची असेल तुम्हाला खाली तरी तुम्ही टाकू शकता. इथे बघू शकता तुम्ही अगदी दाटसर झाली आहे. याच्यामध्ये हवं असेल तुम्हाला तर पाणी पण ॲड करू शकता. आता आपल्याला इथं 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मीठ, चवीनुसार मीठ, काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा. इथं पाव चमचा चाट मसाला मिक्स करायचे. चिंचगुळाची चटणी तयार आहे. इथे बघू शकता रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता काचेच्या बरणीमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.